माऊ मम्मा काय बनवते? गुलाबजाम बनवते ना. माऊची फेवरेट डिश आहे ना. गरम आहे बस थोडं चटका लागला मम्माला. थँक्यू. बरं होणार. कोण खाणार? आणि मम्माला नाही. मम्माला नको. मम्माला नको. मम्माला द्यायचं की नाही? मम्माला नाही द्यायचं. मम्माला नाही देणार. कोण डॅडच खाणार. हे काय टाकले मम्मानी? मम्माचं दूध. गुलाबजामुनचं पीठ मळून झालंय. अर्धा किलो पिठाला 1.5 वाटी, हे वाटी 1.5 वाटी दूध लागलं. असं मस्त आपण बघायचं पाहिजे गोळा होते की नाही. असं लम्स नाही दिसायला पाहिजे, असं प्लेन यायला पाहिजे. नाहीतर मग ते तेलात टाकल्यावर फुटतात. आता माऊला दे. आता माऊ बनवेला. कोण तुला गोळे बनवायला लागलीये? माऊ हे काय बनवतेस तू? असं कसं बनवताय? बघू दे. दाखव. हे बघ मम्मा कशी बनवते. हे बघ. हे बघ. असं बनवायचं. हे बघ. ती कसली बनवते ती मला बनवून द्यायला सांगते. असं बनवायचं. दाखव तुझं गुलाबजामुन. असं सगळ्यांना दाखव कसं बनवलं. दाखव बघू दे. अरे वा, मस्त मस्त. माऊ मम्माला मदत कर. बनव पटापट गोळे. किती बनवलेस? किती बनवलेस माऊ? 2 आहेत का 3 आहेत? पहिले ते बनव. असं नाही बनवायचं, गोल गोल बनवायचं. ते मीच बनवून देऊ. तू बनव. तू मोठी आहे का छोटी आहे? तू मोठी आहे आणि येत नाही तुला. ठीक आहे. वेलकम. हा तू ठेव. थांब बनवू दे. तुम्हाला चिवताई आणि काऊदादाची गोष्ट सांग. काय अडकले जातात? भजी. मग अशी काय बोलली? काय बोलली मी सांग. आठव. नाही मी काय बोलली? मला चिवताई आणि काऊदादाची स्टोरी सांग. मग तू काय बोलली? थांब सांगते. मग सांग आता. असं नाही. चिवताईचं घर कसलं असतं? चिवताईचं घर. काऊदादाचं घर कसलं असतं? काऊदादाचं घर असतं शेणाचं. आणि चिवताईचं? हा पुढे. विसरली का काय? आठव आणि सांग लवकर मला स्टोरी. रबर लांडगाची सांगतेस? सांग. काय समजलं नाही सोना? काय बोललीस ते काही समजलं नाही.
चिवताईची गोष्ट. खाऊ घेऊन आणते. छान छान खाऊ घेऊन जाते. त्याशी बोलते या बाळांगा. तो घेऊन जातो. तो घेऊन जातो. कोणाला? बकरीच्या पिल्लूला. बापरे. आणि पाण्यात टाकून देतात. पाण्यात टाकतात. कुणी वाचवा तो आजोबातो लांडगा असं बोलतो. मला वाचवा. असं बोलतो तो. हो. मोना चुता काय बोलते. बाळा अंघोळ वाटते. ते असं बोलते मम्माची. हो. हे बघ 2-3 साहेब बोल. चिवताईची स्टोरी आणि लब्बा डांग्याची स्टोरी मिक्स करून टाकलीस ना. गोष्ट चिवताईची सांग. चिवताईची छान सांगतेस तू मला. ए मम्मा तुझी वेडी आहे ना. वेडी आहे ना मम्मा तुझी. डॅडा बघ पहिले काय बोलतो. बोल. वेडी आहे ना मम्मा तुझी. ये मम्मा. वेडी आहे तुझी मम्मा. ये मम्मा. काय होते मग? गुड नाईट लावलंय ना. बघ लावलंय बघ. ऑन आहे का ऑफ आहे बघ. बंद आहे. हे तू काय बनवलंस? काय ते? हा काय ते? काय बनवलीस? ए ताडत काय टाकशील? तेल मस्त गरम झालंय तर गॅस मीडियम ठेवायचा. त्याच्यात एक टाकायचं गुलाबजामुन. थोडे थोडे गोळे बनवून तळले की कडक नाही होत. कडक झाले की मग फुटतात. मीडियम गॅसवरती असे मस्त कलर येईपर्यंत हळूहळू तळून घ्यायचे म्हणजे आतून चांगले शिजून होतात. मस्त कलर आले. असे मस्त सगळे एकसारखे फ्राय करून घ्यायचे. अर्धा किलो पॅकेट मध्ये एवढे झालेत. 100च्या वरती असतील. आता साखरेचा पाक बनवून घ्यायचा आपल्याला. 3 ग्लास पाणी टाकले आणि 1 पूर्ण वाटी साखर आहे. आता याचं चांगलं हे करून घ्यायचं. उकळी आणून द्यायची ताकाला. त्याच्यामध्ये इलायची पण टाकू शकतो, केसर टाकू शकतो. केसरने चांगला कलर येणार. इलायचीने मस्तपैकी थोडी चव वगैरे येणार अजून. अशा प्रकारे हे बघा सगळी साखर विरघळली आहे. मस्त उकळी पण आलेली आहे. पाकचा कलर पण चेंज झालाय. असा पाक आपला तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण गुलाबजामुन टाकणार. पण गरम पाकात नाही टाकायचं. पाक मीडियम होऊ द्यायचा एकदम म्हणजे कोमट कोमट. हे बघा एवढा पाक थंड पाहिजे जरा कोमट. आपण बोट बुडू शकतो असा. असं गरम पाकात नाही टाकायचं नाही तर फुटतात. आता
याच्यात टाकायचं आपण हळूहळू सगळे गुलाबजामुन. टाक मग. ए हळू टाकायचं, अंगावर उडेल. असं सावकाश टाकायचं. नाव बघा कशी गुलाबजामुन टाकते. आता माझी माऊ गुलाबजामुन खाणार है ना. एक दिवस पूर्ण पाकात ठेवले होते मुरत, त्याच्यानंतर हे माऊ खा. कसं झालंय? मम्मा कसं झालंय? इकडे इकडे बघून बोल. कसं झालंय? आवडलं का? आवडलं? बस झालं ना आता. हा? बस झालं आता. अजून पाहिजे. बाय कर ना, बाय कर. काय करायचं? बाय. या सगळ्यांनी गुलाबजामुन खायला. बोल. सगळ्यांना नको, सगळ्यांना नको देऊया. हा हा मग बोल सगळ्यांना या या. म्हणून. इकडे बघून बोल.